उरण विधानसभा मतदारसंघातून आजवर निवडून गेलेल्या विद्यमान आमदाराला उरणकरांनी पुढच्या इनिंगला नाकारलं असून हात सूर आवळत यावेळी उरणकरांनी नवा कोरा युवा चेहरा प्रीतम म्हात्रे यांच्या नावाला पसंती दिली आहे। त्यामुळे मतदारसंघातील वातावरण पार बदलून गेलं असून सर्वत्र प्रीतम म्हात्रे यांच्या नावाची चर्चा होती आहे। उरण विधानसभा मतदारसंघाचे शेकाप उमेदवार प्रीतम जयम म्हात्रे यांनी मतदारसंघातील गव्हाण जिल्हा परिषद गटातील गावातून मतदारांच्या गाठीभेटी आणि संपर्क दौरा केला। यावेळी विभागातील तरुण युवा वर्गातून प्रीतम म्हात्रे यांच्या प्रति प्रचंड ओढ आणि आकर्षण असल्याचं दिसून आलं। उलवे येथे आयोजित कार्यक्रमात प्रीतम म्हात्रे यांचे स्थानिक ग्रामस्थांकडून जोरदार स्वागत करण्यात आले। यावेळी बोलताना प्रीतम म्हात्रे म्हणाले, या भूमीला संघर्षाचा इतिहास आहे। येथील ग्रामस्थांनी लढून आपले हक्क मिळवलेले आहेत। त्यामुळे येथील जनतेला जर कोणी गृहीत धरत असेल तर तो त्याचा भ्रम आहे। आज येथील तरुणाईला रोजगाराच्या संधी मिळत नाहीत। युवकाच्या या परिस्थितीचा इथले लोकप्रतिनिधी गैरफायदा घेत असून त्याची कमिशनखोरी वाढलेली आहे। त्याचे उद्योग वेळीच ठेचण्याची गरज आहे। तरुण वर्गाला नोकरी मिळण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे। त्यासाठी आम्ही युवकांना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे। या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन 44 तरुणांनी नवी मुंबई विमानतळावर नोकरी मिळवण्यात यश मिळवले। हे काम मोठ्या स्वरूपात पुढे न्यायचं असून त्यासाठी आमदारकीची संधी मिळाल्यास युवकांना भेडसावणारा बेरोजगारीचा प्रश्न निकाली काढू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। आम्ही प्रशिक्षण शिबिर सुरू केलेले आहे। तिथे मोफत प्रशिक्षण आम्ही देते। कुठल्याही नवा रुपया आम्ही घेत नाही। म्हणजे कशी इंटरव्ह्यू द्यायची, त्यांना त्या स्किलचं सर्टिफिकेट पाहिजे, त्या स्किलचं सर्टिफिकेट नसेल तर आपल्याला विमानतळात कोणीही विचारणार नाही। विमानतळ चालू झाल्यावर तर एंट्री सुद्धा आपल्याला मिळणार नाही। तिथे जायचं तर तिकीट पाहिजे, आधार कार्ड पाहिजे, सगळ्या गोष्टी आल्या आणि नोकरी पाहिजे तर अजूनच वेगवेगळ्या गोष्टी आल्या। या सगळ्या गोष्टींची तयारी मी करतोय